श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश, वचने आणि संदेश हे साधे, थेट आणि जीवनाला दिशा देणारे असतात. ते सहज भाषेत सांगितले तरी खोल अर्थाने भरलेले असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामींचा सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचा संदेश आहे. भक्ताला धैर्य देणारा आणि संकटात आधार देणारा असा हा मोलाचा संदेश आहे. स्वामी म्हणतात, मनात भीती असेल तर आपण काही साध्य करू शकत नाही. जर जीवनात साध्य करायचे असेल, तर जीवनात सफलता पाहिजे असेल, तर न डगमगता न घाबरता माझी मूर्ती डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक काम करा. मी सदैव तुमच्या पाठीशी असेल. तुमच्या जीवनात यश येईल. काहींना लवकर यश येतं, तर काहींना थोडासा टाईम पाहावा लागतो. त्यावेळेस न डगमगता न खचता श्रम करा. केलेल्या श्रमाचं नक्की फळ मिळणार. माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. डोळे झाकून फक्त एकदा अंतर्मनाने हाक मारा. ती हाक नक्की माझ्यापर्यंत येईल असे स्वामी म्हणतात. सदैव नामस्मरण करत राहा. संकट आपोआप दूर होतील. स्वामी म्हणतात, अहंकार सोड, नम्र राहा. देव तिथेच असतो. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. विश्वास ठेवा. शांती हवी असेल तर मन शांत ठेवा. जर तुम्ही शांत नसाल तर मनाला शांती कोठून मिळणार? त्यामुळे शांती हवी असेल तर मन शांत ठेवलं पाहिजे. मी तुमच्यासोबत आहे याची खात्री ठेवा, मग सर्व ठीक होईल. स्वामी समर्थ यांची कथा पुढे सांगते, ती ऐका. श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा म्हणजे भक्तांसाठी श्रद्धा, शक्ती आणि मार्गदर्शनाचा अमूल्य स्रोत आहे. खाली एक साधी आणि प्रेरणादायक स्वामी समर्थ कथा मी सांगत आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा एका भक्तावर खूप मोठं संकट आलं होतं. त्याच्या घरात आर्थिक अडचणी, आजारपण आणि कुटुंबात मतभेद, सगळं काही एकदम चालू होतं. त्या भक्ताचं मन अगदी खचून गेलं होतं. तो दररोज देवासमोर बसून एकच प्रश्न विचारायचा, हे देवा, तू मला असं का सोडून दिलं? एक दिवस तो स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी, ओठांवर शब्द नव्हते. तो फक्त त्यांच्या मूर्तीपुढे शांत बसून राहिला होता. तेवढ्यात एक वृद्ध साधू माणसाने त्याला विचारलं, इतका का हळहळतोस, काय झालं? त्या भक्तानं सगळं सांगितलं. मग तो वृद्ध माणूस हसून म्हणाला, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. हे ऐकताच त्या भक्ताच्या अंगावर शहारा आला. कारण तो साधू कुठून आला, कुठे गेला, काहीच कळलं नाही. पण त्या दिवसापासून त्या भक्तांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल व्हायला लागले. कथेचा संदेश एवढाच आहे, स्वामी कधीच भक्तांना सोडत नाहीत. संकट येतात, पण श्रद्धा असेल तर ती पार करता येतात. श्री स्वामी समर्थ यांच्या अनुभवाच्या कथा आणि घडामोडीचा संग्रह भक्तांच्या जीवनातील बदल घडवणारा असतो. स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांना आशीर्वाद मिळाले आहेत, जे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. स्वामी अनुभव. स्वामींच्या कृपेने संकटातून बाहेर आलेला एक भक्त, त्याची कथा आपण श्रवण करणार आहोत. एक भक्त आपल्या जीवनात खूप मोठ्या अडचणीत सापडला होता. त्याच्या कुटुंबात आर्थिक संकट होतं. त्याचं आरोग्य देखील खराब होतं आणि त्याच्या कार्यात सातत्याने अडचणी येत होत्या. तो खूप निराश झाला होता. त्याला त्याच्या जीवनात काही चांगलं घडेल असं वाटत नव्हतं. त्याने एका मित्राकडून स्वामी समर्थ यांच्याबद्दल ऐकले. स्वामींच्या भक्तांनी त्यांना खूप अनुभव सांगितले होते. त्याने ठरवलं की स्वामी समर्थ यांच्याकडे जाऊन त्यांना शरणता मागून एकदा त्यांची पूजा आणि मनोभावे प्रार्थना करीन. भक्ताने निश्चय केला की, हे स्वामी, मी तुमच्या पायाशी शरण आलो आहे. मला तुमचं कृपेचा आशीर्वाद मिळो. त्याने स्वामीच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना केली आणि त्या दिवशी त्याच्या जीवनात एक मोठा बदल घडला. त्याच्या अडचणी कमी होऊ लागल्या. आर्थिक बाबतीत त्याला मदत मिळाली. त्याचे आरोग्य सुधारले आणि त्याच्या कुटुंबात सुख, शांती आली. त्याला जाणवलं
की स्वामींच्या कृपा प्रत्येक क्षणी त्यांच्यावर होती, फक्त त्याला ते समजत नव्हतं. त्या भक्ताने सांगितलं, स्वामी कृपा त्याच्या आशीर्वाद आणि त्याच्या आशीर्वाद मनापासून आणि श्रद्धेने घेतल्यावर जीवनात कधीच अडचण येत नाहीत. स्वामी म्हणतात, मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा, तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील. धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे, जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा श्रवण करा. श्री स्वामी समर्थ. 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.